नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला हमखास येणारे असे 1000 प्रश्न त्यातील भाग क्रमांक 12 आज आपण पाहणार आहोत. याआधी भाग क्रमांक 1 ते 11 महाभारती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केले आहेत, ते तुम्ही नक्कीच पहा आणि विद्यार्थ्यांना खूप आवडत देखील आहे ते व्हिडिओ, कारण की सबस्क्रायबर आपले 1000च्या वरती झालेले आहेत. आपण पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर महाभारती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आज आपण भाग क्रमांक 12मध्ये कोणकोणते प्रश्न समाविष्ट आहेत ते पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. क्रोनाईटच्या खाणी सगळ्यात जास्त कुठे सापडतात? देहूगाव, भंडारा येथे. क्रोमाइट कोठे सापडते? भंडारा या ठिकाणी. अभ्रक कोठे मिळते? नागपूर शहरात. सर्वाधिक लोखंड कोणत्या जिल्ह्यात मिळते? नागपूर. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारची माती आढळते? तांबडी माती आढळते. तापी व पूर्णा खोऱ्यात कोणती माती आढळते? गाळ मिश्रित. भंडारा जिल्ह्यात कोणती माती आढळते? उथळ व चिकन प्रकारची. महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कोणता संयुक्त प्रकल्प आता सध्या चालू आहे? तेलुगू गंगा प्रकल्प. इंचमपल्ली प्रकल्प संयुक्तपणे राबविणारे राज्य कोणती? महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश. लेंडी प्रकल्पात महाराष्ट्राचे कोणत्या राज्याचे सहकार्य केले होते? आंध्र प्रदेश या राज्याचे. पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला? मध्य प्रदेश या राज्याने सहकार्याने उभारला गेला. इंडिया डोहो योजना कोठे आहे? भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात. बांध योजना कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा जिल्ह्यात. पेंच योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्यात होतो? भंडारा व नागपूर या जिल्ह्यात. महाराष्ट्रात सर्वाधिक तलावांचा जिल्हा कोणता? भंडारा व गोंदिया. बोर नदीवरील यशवंत धरण कोठे आहे? वर्धा नदीवरती. रामटेक नदीकाठी वसलेले कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? नाग हे नदीकाठी. पेनगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे? वैनगंगा या नदीची. वैनगंगा नदी कोठे उगम पावते? शिवनी या ठिकाणी. वर्धा नदी कोणत्या पर्वतातून उगम पावते? सातपुडा पर्वतातून. कहान नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? वैनगंगा या नदीची. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील महत्त्वाची नदी कोणती? वैनगंगा. कस्तुरचंद पार्क कोठे आहे? नागपूर या ठिकाणी. वर्धा जिल्ह्यातील अभयारण्य कोणते? बोर. देऊळगाव रेहुकरी अभयारण्य कोठे आहे? अहमदनगर या शहरात. साबर चितळ प्राणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? चंद्रपूर या जिल्ह्यात. कोणत्या विभागात सर्वाधिक जंगले आहेत? विदर्भ या विभागात सर्वाधिक जंगले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगली उत्पादन कशाचे होते? जंगलमधून लाकूड तोडीचे. विदर्भात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची जंगले आढळतात? अर्ध पानझडी प्रकारची वने आढळतात. नागपूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? रामटेक. इरानल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट कोठे आहे? नागपूर या ठिकाणी. सेंट्रल पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर इन्स्टिट्यूट कोठे आहे? नागपूर या ठिकाणी. सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता? भंडारा. मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर. गोंडवन विभाग कोणत्या जिल्ह्यांना म्हणतात? भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या पावसाचे प्रमाण किती आहे? जवळजवळ 100 ते 300 सेंटीमीटरपर्यंत. चंद्रपूर जिल्ह्यातील औष्णिक वीज केंद्र कोठे आहे? चंद्रपूर, दुर्गापूर या ठिकाणी. कोराडी विष्णू वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर या ठिकाणी. गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागात कोणत्या प्रकारची माती आढळते? जांबी तांबडी या प्रकारची माती आढळते. डोंगर उताराची तांबडी माती कोठे आढळते? भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये. विदर्भात भुईमुगांचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते? नागपूर आणि वर्धा या ठिकाणी. विदर्भात मिरची उत्पादन अधिक प्रमाणात कोठे आढळते? नागपूर या ठिकाणी. दगडी कोळशाच्या खाणी नागपूर जिल्ह्यात कोठे जास्त आढळतात? उमरेडी, कामठी या ठिकाणी. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? गोंदिया. विदर्भात एकूण क्षेत्रफळाचे किती टक्के खनिज सापडते? 12.33%. वर्धा व वैनगंगा नदीचा संगम कोठे होतो? शिवनी या ठिकाणी. मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात पूर्व भागातून कोणती नदी वाहते? वर्धा. कहान, वर्धा व पेनगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? वैनगंगा या नदीच्या. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांच्या पूर्व भागातून कोणती नदी वाहते? वैनगंगा. नागपूर जिल्ह्यात पाटण, सवांगी, सिलवाड येथे कशाची खाणी आहेत? दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ? नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आता आपण भेटूयात भाग क्रमांक 13मध्ये. तोपर्यंत तुम्ही महाभरती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती व महाराष्ट्रातील अनेक सेवा भरत्यांमध्ये काही प्रश्न नक्कीच हमखास येतील. पुढील भागात भेटू विद्यार्थी मित्रांनो भाग क्रमांक 13मध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.